शेतकरी मित्रांनो नमस्कार। हे आहे आपलं कांदा रोप आणि या कांदा रोपात काय आहे तर हे पाहू शकताय 2 ते 3 पानांच्या अवस्थेमध्ये तण आहे तर हे उतरून आलेलं आहे। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये कांदा रोपाला तण नियंत्रण तणनाशक फवारणी कधी करणं गरजेचं आहे, कोणती करणं गरजेचं आहे याची माहिती विथ प्रॅक्टिकल मध्ये तुमच्या समोर घेऊन आलोय। पण ही तणनाशक फवारणी करतेवेळी जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे। जय शिवराय। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतविषयक युट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, मागील काही व्हिडिओमध्ये आपण कांदा रोप टाकतेवेळी कशा पद्धतीने नियोजन करावं याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलो। त्यानंतर कांदा रोपाला बीज प्रक्रिया असेल याची माहिती आली। त्यानंतर कांदा रोपाला पहिली फवारणी म्हणजे कांदा रोपाची मर होणे, कूज होणे याची व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलो। आणि आज बरोबर कांदा रोपामधील जे तण आहे तर हे तणनाशक तण नियंत्रण फवारणी कशा पद्धतीने करावी याची माहिती सांगतो। लक्षात घ्या, कांदा रोप टाकल्यानंतर 18 दिवसापासून तर 21 आणि 2-4 दिवस थोडं वधार म्हणजे 22 दिवसापर्यंत आपण ह्या तणांचा बंदोबस्त करू शकतो। म्हणजे ही तण दाखवली तुम्हाला लाल पानाचं गवत असेल नॉर्मल प्रमाणात, छोट्याशा स्वरूपात काँग्रेस देखील असेल, लाल पानाचं गवत, एकंदरीतच काय गोल पानाचं गवत आणि लांब पानाचं गवत। ह्या टायमिंगला आपल्याला यावर तणनाशक फवारणी करायची। ही करतेवेळी माझ्याकडे जो काय बॅटरी पंप आहे हा 20 लिटरचा आहे। मग ही करतेवेळी नेमकी कोणती तणनाशक घेणं गरजेचं आहे तर मी आणलेलं आहे हे जे काही धानुकाचं 1 किल हे तणनाशक आणलेलं आहे। आता हे कशा पद्धतीने घ्यायचे ते सांगतो, पण लक्षात घ्या इथून मागे आपण काय करायचो की आपण 2 तणनाशक वेगवेगळी आणायचो आणि एकत्र करून फवारणी करायचो। पण ती कोणती होती? टर्गा सुपर, गोल ही 2 तणनाशक आणायचो, याची फवारणी करायचो। तेही आणली तरी चालेल। पण ह्या 1 किल मध्ये हे जे तुम्हाला झूम करून दिसत असेल तर ह्या 1 किल मध्ये आपल्याला काय बघायला मिळतंय तर दोन्ही घटक एकत्र बघायला मिळतात। मग कोणते आहेत तर यामध्ये आहे क्विझोलोफॉब इथाइल 4%, तर ऑक्सी फ्लोरोफेन 6%, म्हणजेच टर्गा सुपर आणि गोलचं एकत्रित हे 1 किल कांदा पिकाला देखील आणि कांदा रोपाला देखील चालतं। आता हे फवारणी करतेवेळी याचं प्रमाण घ्यायचं तरी किती तर जो काही आपला 20 लिटरचा पंप असू द्या, 15 लिटरचा पंप असू द्या, याच्यासाठी प्रति लिटर पाण्याला 1.5 मिली ते 2 मिली याप्रमाणे घ्यायचे तुमच्या तणांच्या अवस्थेनुसार आणि तुमच्या रोपाच्या वाढीनुसार। लक्षात घ्या, आता हे 30 मिली घ्या, 40 मिली घ्या, पण ही तणनाशक फवारणी करतेवेळी काळजी अशी घ्यायची रोप आडवं तिडवं पडलं नाही पाहिजे, लई दाटही फवारणी झाली नाही पाहिजे। लक्षात घ्या, जास्त दाट फवारणी केली तर रोप आडवं तिडवं होत, मग नंतरून परत हे खत आणा ते फवारणी करा असाही संभ्रम निर्माण होतो आणि त्या गोष्टी होतच राहतात। पण याच्यामध्ये आपण झिंकही घेऊ शकतोय, झिंक नाही उपलब्ध झालं तर आपण कराटे हे देखील घेऊ शकतो। आता हे झिंक घेतल्यामुळे काय होणार आहे, काळोखी ग्रीनरी टिकून राहणार आहे, रोप सशक्त राहणार आहे। त्याचबरोबर जर तुम्ही कराटे यामध्ये घेत असाल तर जे तण आहे तर हे नियंत्रण होणार आहे, पण जे किडींचा अटॅक आहे तर हा याच्यावर कमी स्वरूपात येणार। लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, ज्या ज्या शेतकऱ्यांनी सध्याच्या घडीला कांदा रोप टाकलेला आहे या कांदा रोपामध्ये तण जास्त प्रमाणे झालंय, मग कशा पद्धतीने नियोजन करावं तर आपण हे तणनाशक आहे 1 किल हे देखील घेऊ शकतो, टर्गा सुपर गोल हे देखील घेऊ शकतो आणि इतरही मार्केटमध्ये काय आलं असेल हेही घेऊ शकतो। पण तणांचा बंदोबस्त हा 2 घटक एकत्र असलेलं 1 किल हे मी आणलेलं आहे, तुम्ही तेच घ्या किंवा मार्केटमध्ये दुसरा असेल हेही तुम्ही घेऊ शकता आणि तणांचा अशा पद्धतीने बंदोबस्त करू शकता। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, अजून देखील मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करायचे, समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता
कमेंट्स नक्की करायचे. आणि हो, माझ्यासोबत चला, मी ज्या पद्धतीने माझ्या शेतात नियोजन करतोय तेच तुम्ही करा आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी 20 गोण्या का होईना वदार उत्पादन निश्चित स्वरूपात काढा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.